तानाजी सावंत यांची वाशी शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून रोहित पवार यांच्या आरोपाला तानाजी सावंत यांचं जाहीर सभेतून उत्तर। रोहित पवार, तू अजित पवार यांच्यामुळे आमदार झालायस, तू अजितदादाकडून काहीतरी शिक। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो ही भ्रष्टाचार, मी भ्रष्टाचार केलेले पैसे चेक कंटेनर तुझ्याकडे पाठवणे होते का? सावंत यांचा रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल। रोहित पवार कुठल्या अँगलनं आमदार वाटतात का? अजितदादा जसे राजबिंडे तसे हे कायम आंघोळ न केलेलं पोरगं वाटतं। धाराशिव आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाशी शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली आणि या सभेतून त्यांनी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तरं जाहीर सभेतून दिली असून रोहित पवार कुठल्या अँगलनं आमदार वाटत नसून तू बारामतीचा बाळा आहेस, अजितदादामुळे तू आमदार झालायस। अजितदादा कसे राजबिंड व्यक्तिमत्व तसं तुझ्यात काहीच नाही। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला नेहमीच म्हणतो 10,000 5,000 कोटी भ्रष्टाचार, मी भ्रष्टाचार केलेले पैसे कंटेनरनं तुझ्याकडे पाठवले होते का? तुला काय माहीत त्यांच्याच बारामती ॲग्रोमध्ये भ्रष्टाचाराचे पैसे म्हणून त्यांना हे आकडे आठवत असल्याचा आरोप देखील सावंत यांनी केला आहे। तानाजी सावंत यांनी वाशीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली। बरोबर, आणि ते प्रस्थापित म्हणजे स्वतः नव्हते, ते प्रस्थापितांचे वारसदार होते, स्वतः नाही। स्वतःचं कर्तृत्व शून्य हे न सांगायचं माझे पप्पा असे होते, माझ्या बाबांनी हे केलं, त्यांचा वारसा म्हणून मी आहे, समाजसेवेचं माझ्या घरानं व्रत घेतलंय म्हणून एक प्रस्थापित। ते बारामतीचं काल आलं इथं कोपरू एवढं बाळ बारामतीचं आले का नाही? तुम्ही बघितलं असेल, तुम्ही टीव्हीवर बऱ्याच वेळा त्याला बघता। माझ्या सगळ्या शिवसैनिकाला तुम्ही बघत असाल टीव्हीला, एवढी एवढी दाढी वाढलेली, अशी विस्कटलेली केस, चट्ट्यापट्ट्याचं लगा कुठल्याच अंगानं तू आमदार वाटत नाही, कुठल्याच अंगानं। बारामतीचं ती काल आलेलं बाळ आमचा अजितदादा बघा ना, कायला कणकर निभार नेतृत्व दणकट, आणि तो सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आहे बाळा। अजितदादामुळे तू कुठेतरी दिसतो। आता जाणत्या राजाला गरज नाही म्हणून तू तिथं आला। मी एवढंच सांगेन त्या बारामतीकराला, निदान सभागृहात येताना किंवा मीडिया पुढे जाताना आंघोळ करून येत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।